महाराष्ट्रात एकूण 288 आमदार कार्यरत आहे। मात्र त्यापैकी सर्वात उज्ज्वल व परिणामकारक काम चांदिवली विधानसभा क्षेत्रात होत असल्याचे घोरद्वार उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पदाधिकारी मार्गदर्शन मेळाव्यात काढले। चांदिवली विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे आमदार दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते। चांदिवली विधानसभेतील या मेळाव्याला आमदार प्रकाश सुर्वे, विधानसभा संघटक अशोक माटेकर, माजी नगरसेवक किरण लांडगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मेळाव्यात आमदार दिलीप लांडे यांनी विभागात गतवर्षापासून सातत्याने पूर्ण केलेल्या विकास कामांचा आढावा सादर केला। हा विकास कामाचा विस्तार आणि कामातील बांधिलकी पाहून मंत्री उदय सामंत यांनी आमदार लांडे यांचे विशेष कौतुक केले। यावेळी मंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हटले की आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भगवा झेंडा फडकवण्यासाठी सर्वजण तयारीला लागा। युतीचे अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत। जिथे शिवसेना लढेल तिथे 100% रिझल्ट असेल असे वातावरण मुंबईत आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी उदय सामंत यांनी दिली। विकास कामे घराघरात पोहोचवा आणि लोकांचा हृदयात विश्वास निर्माण करा। कार्यक्रमास उपस्थित कार्यकर्त्यांनी स्फूर्त प्रतिसाद देत निवडणूक मोहिमेची तयारी सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला। तर सनातन धर्माचा भगवा घेऊन प्रभू श्रीरामाचं धनुष्यबाण घेऊन आतापर्यंत महापौर महायुतीचा बसत होता, यापुढेही महायुतीचाच महापौर बसेल, अशी प्रतिक्रिया यावेळी या मेळाव्याचे आयोजक आमदार दिलीप लांडे यांनी दिली। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ प्रमुखांचा आणि गटप्रमुखांचा मेळावा माननीय लोकप्रिय आमदार दिलीप मामा लांडेंनी या ठिकाणी आयोजित केला होता। या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आपल्याला देखील बघायला मिळतोय। प्रचंड प्रतिसाद मिळतोय, आपण देखील बघितलेला आहे। आज दिवसभरामध्ये सायंकाळी 4:30 वाजल्यापासून 5 शाखांना मी स्वतः भेट दिलेला आहे। वॉर्डमध्ये जाऊन आलेलो आहे आणि पूर्ण 5 वॉर्डमधलं आणि मामांच्या मतदारसंघातलं वातावरण बघता कुठच्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल अशा पद्धतीचं चित्र आहे। युती करण्याचे सगळे अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही दिलेले आहेत, पण ज्या जागा धनुष्यबाणावर आम्ही लढू त्याचा रिझल्ट 100% असेल असं मुंबईमधलं वातावरण आहे। आज पूरे मुंबई में जो महानगरपालिके के वार्ड है उसमें जाके संगठन कैसा है, वार्ड में हमारे पदाधिकारी कैसे काम कर रहे हैं देखने की जिम्मेदारी माननीय एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में मेरे जैसे कार्यकर्ता के ऊपर डाली है। मैंने आज पूरे दिन में 6 जगह कार्यक्रम में हाजिरी लगाई है और ये कार्यक्रम देखते हुए ये 100% फाइनल है कि मुंबई महानगरपालिका में महायुति का ही महापौर होगा। मामा ने जो उनके कॉन्स्टिट्यूंसी में विकास काम किए हैं एकनाथ शिंदे साहब के आशीर्वाद से, एकनाथ शिंदे साहब के पुढाकार से, उसमें से ये फाइनल है कि उनके मतदार संघ में जितने नगर सेवक खड़े रहेंगे वो सब के सब चुन के आएंगे। तो ये तो मैंने पहले ही बोला है कि ये सब अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहब का है, वो जो फाइनल करेंगे उसका समर्थन हम करेंगे। आत्ताच महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा सण जो होता तो दिवाळी। या दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी गटप्रमुख ते विभाग प्रमुख जे आमचे पक्षाचे पदाधिकारी आहेत, ज्यांची मेहनत, ज्यांची ताकद, ज्यांची एकजूट, या शक्तीवरती, या ताकदीवरती आम्ही सर्व निवडणुका जिंकत असतो, दुश्मनाला पाणी पाजायचं काम करत असतो। त्याच ताकदीचा सन्मान म्हणून या दिवाळीमध्ये, या दिवाळीच्या माध्यमातून महाराष्ट्राची प्रथा आणि परंपरा आहे की आपले नातेवाईक, आपले सहकारी, मित्रपरिवार यांना आपल्या घरी बोलवून दिवाळीच्या करंज्या असतील, कापण्या असतील, लाडू असतील, शंकरपाळे असेल, चकली असेल, अशा सर्व वस्तू एक परिवार समजून त्या दिवाळीच्या माध्यमातून दिल्या जातात। आणि याच धर्तीवरती, याच एका महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे आज दिवाळी संमेलन आयोजित केलेलं होतं आणि या दिवाळी संमेलनामधून येऊ घातलेली महानगरपालिका निवडणूक या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांची जिम्मेदारी, पदाधिकाऱ्यांची जिम्मेदारी हे त्यांच्यावरती सोपवण्यासाठी, त्यांना त्यांची जिम्मेदारी
त्यांच्याकडे देण्यासाठी आज पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केलेला होता आणि या दोन्ही शक्तीने आज संपूर्ण चांदिवलीमधील गटप्रमुख ते विभाग प्रमुख, नगरसेवक हे सर्व पदाधिकारी एका शक्तीने एका भक्तीने या ठिकाणी आलेले होते आणि या दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी आज या विभागाचे संपर्क मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शन झालं, चर्चा झाली आणि जिम्मेदारी सांगण्यात आली। या दृष्टिकोनातून आज हा पदाधिकारी मेळावा आणि दिवाळी संमेलन हे एकत्र घेण्यात आलेलं होतं। महायुतीच्या नियमाप्रमाणे महायुतीप्रमाणे आमच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ज्या उमेदवाराच्या डोक्यावरती प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण देतील त्या उमेदवाराला निवडून आणायची जिम्मेदारी ही संपूर्ण चांदिवली विभागातील पदाधिकाऱ्यांची आहे। याच दृष्टिकोनातून आज हा दिवाळी संमेलन आणि पदाधिकारी मेळावा आयोजित केलेला होता। महापौर हा सनातन धर्माचा भगवा ध्वज घेऊन महायुतीचा महापौर या मुंबई महानगरीवरती असेल। मी आपल्याला सांगितलं ना, आपण अर्धवट बोलताय, मी पूर्ण सांगतो आपल्याला की या मुंबई महानगरीमध्ये आजपर्यंत प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण ज्यांनी घेतलेला होता तोच महापौर या ठिकाणी बसलेला आहे। ती आजपर्यंतची प्रथा परंपरा आहे आणि तो महायुतीचा होता, युतीचा महापौर होता। ही प्रथा आणि परंपरा आहे। याच दृष्टिकोनातून या मुंबई महानगरपालिकेवरती युतीचा महापौर सनातन धर्माचा भगवा ध्वज घेऊन बसेल। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।